नमस्कार. भक्तिमय प्रवासात तुमचं स्वागत आहे. एक पवित्र मंच जिथे आपण हिंदू धर्मातील महान ग्रंथ, अध्यात्म आणि भक्तीचा महिमा उलगडणार आहोत. तर चला, श्रीकृष्ण आपल्याशी संवाद साधत आहेत असे समजून या गोड वचनांचा आनंद घेऊ. त्यातलाच पहिला विचार म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, कर्म करणे हे तुझ्या हाती आहे, पण त्याचे फळ माझ्या हाती आहे. फळाच्या अपेक्षेने कर्म करू नकोस. म्हणजेच निस्वार्थ भावनेने कर्म करणे हेच जीवनाचे खरे रहस्य आहे. त्यातील दुसरा विचार म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, योग म्हणजे कर्मात कौशल्य. प्रत्येक कार्य मन लावून आणि समर्पणाने कर. म्हणजेच उत्कृष्टतेने केलेले कार्यच यशस्वी होते. त्यापुढील विचार म्हणजे जेव्हा तू संपूर्ण विश्वासाने माझी शरणागती स्वीकारशील तेव्हाच मी तुला समस्त बंधनांतून मुक्त करेन. म्हणजेच विश्वास आणि समर्पण हाच मुक्तीचा मार्ग आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. त्यापुढील विचार म्हणजे स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न कर, स्वतःला दुर्बल बनवू नकोस. म्हणजेच आत्मबळ आणि सकारात्मक विचारानेच जीवन उन्नत होते. त्यापुढील विचारात श्रीकृष्ण म्हणतात, तुझ्यासाठी तुझा धर्मच श्रेष्ठ आहे. इतरांच्या धर्माचे अनुकरण करू नकोस. म्हणजेच काय तर स्वतःच्या नैसर्गिक कर्तव्यावर टिकून राहणे हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. यापुढील विचारात श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जसे माणूस जुने कपडे बदलतो तसे आत्मा नवीन शरीर धारण करतो. म्हणजेच काय, मृत्यू हा शेवट नसून आत्म्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे. यापुढील विचार, सर्वांमध्ये आत्मा समान आहे. ज्ञानी माणूस सर्व प्राण्यांमध्ये एकरूपता पाहतो. म्हणजेच सगळ्यांमध्ये एकच दिव्य आत्मा आहे. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा. यापुढील विचार, सुख आणि दुःख दोन्ही समान मान, कारण ते फक्त जीवनाचे टप्पे आहेत. म्हणजेच समत्व भावनाने जगणे हेच खरी शांती मिळवण्याचा मार्ग आहे. यापुढील विचारात श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, ज्ञानासारखे पवित्र काहीच नाही. म्हणजेच अंधश्रद्धेपेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. यापुढील विचार, जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा मी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो. म्हणजेच भगवंत नेहमी धर्माचे रक्षण करतात. यापुढील विचार, आत्मा अमर आहे. तो कधी जन्म घेत नाही आणि कधी मृत्युमुखी पडत नाही. म्हणजेच शरीर नष्ट होते पण आत्मा हा चिरंजीव आहे. यापुढील विचार, जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे. म्हणजेच सत्य आणि न्याय नेहमीच जिंकतात. यापुढील विचारात श्रीकृष्ण म्हणतात, आपले सर्व कर्म मला अर्पण कर आणि चिंता सोडून दे. म्हणजेच संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने जीवन व्यतीत करावे. त्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात, मी कोणाचाही पक्षपाती नाही. मी सर्वांसाठी समान आहे. म्हणजेच भगवंत सर्वांवर एक समान प्रेम करतात. यानंतरचा विचार म्हणजे फक्त भक्तीच्या मार्गानेच मला प्राप्त करता येते. म्हणजेच काय तर भक्ती ही ईश्वर प्राप्तीची सर्वोत्तम साधना आहे. यानंतरचा विचार, मी संपूर्ण विश्वाचा स्रोत आहे. म्हणजेच सर्व गोष्टी भगवंतामधून उत्पन्न झालेल्या आहेत. त्यानंतरच्या विचारात श्रीकृष्ण म्हणतात, सर्व योगींमध्ये तोच श्रेष्ठ आहे जो भक्ती भावाने माझ्यात एकरूप होतो. म्हणजेच काय तर भक्तीशिवाय कोणताही योग पूर्ण नाही. यानंतरच्या विचारात श्रीकृष्ण म्हणतात, जो सुख आणि दुःखाच्या बंधनात अडकत नाही तोच खरा ज्ञानी आहे. म्हणजेच जीवनातील चढ उतारांकडे तटस्थ राहण्याची कला शिकावी.
यानंतरचा विचार म्हणजे, हे अर्जुना, कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रत्येक जण कर्म करायलाच हवे. म्हणजेच निष्क्रियता म्हणजे अधोगती. त्यानंतरचा विचार, श्रीकृष्ण म्हणतात, तुला जे स्वतःसाठी योग्य वाटत नाही ते इतरांसोबतही करू नकोस. म्हणजेच इतरांशी तसाच वाग जसा तुला अपेक्षित आहे. त्यानंतरचा विचार, निस्वार्थ भावनेने कर्म केले तरच खरा आनंद मिळतो. म्हणजेच स्वार्थ सोडला की जीवन आनंदमय होते. त्यानंतरचा विचार, जो काम आणि क्रोधावर विजय मिळवतो त्याला खऱ्या अर्थाने शांती मिळते. म्हणजेच इच्छांवर नियंत्रण ठेवणे हीच खरी साधना आहे. त्यानंतरचा विचार म्हणजे, खरे सुख बाहेर नाही ते तुझ्या अंतर्मनात आहे. म्हणजेच आंतरिक समाधान हेच खरे सुख आहे. त्यानंतरचा विचार म्हणजे, श्रीकृष्ण म्हणतात, जो नेहमी संतुष्ट राहतो तोच खरा योगी आहे. म्हणजेच समाधान हेच सर्वश्रेष्ठ धन आहे. त्यानंतरच्या विचारात श्रीकृष्ण म्हणतात, मूळ लोक मला केवळ एक साधा मनुष्य समजतात. म्हणजेच अज्ञानी लोक ईश्वरत्व ओळखू शकत नाहीत. त्यापुढच्या विचारात श्रीकृष्ण म्हणतात, जो सर्व प्राण्यांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राण्यांना माझ्यात पाहतो तोच खरा ज्ञानी आहे. म्हणजेच सर्व सृष्टीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे. त्यापुढचा विचार म्हणजे, निराशा आणि अहंकार सोडून कर्म कर. जीवनात पुढे जाण्यासाठी नकारात्मकता टाळा, असे श्रीकृष्ण म्हणतात. त्यापुढील विचारात असे म्हणतात, हे अर्जुना, तुझे कर्म तुझे गुण ठरवतात. ते तुझ्या मनाप्रमाणे घडत नाहीत. म्हणजेच प्रत्येक कर्माचे परिणाम असतात. त्यामुळे विचारपूर्वक कर्म करावे. यापुढचा विचार, जो माझी भक्ती करतो तोच मला प्रिय आहे. म्हणजेच ईश्वर भक्तांच्या प्रेमाला आणि समर्पणाला महत्त्व देतात. त्यापुढचा विचार म्हणजे, सर्व गोष्टी सोडून माझ्या शरण ये, मी तुला मुक्त करेन. म्हणजेच निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धा हेच मोक्षाचे द्वार आहे, असे श्रीकृष्ण म्हणतात. तर भक्तांनो, भगवंतांचे हे अमूल्य संदेश तुमच्या हृदयात स्थान मिळवतील अशी आशा आहे. या विचारांमध्ये जीवन बदलण्याची ताकद आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भक्ती ब्लिसला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.